केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत विविध विकास कामं आणि जनकल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात आली। पायाभूत सुविधा, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत, शेतकरी सन्मान निधी, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती यांसारख्या क्षेत्रातील कामगिरीवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला। यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाची नवी उंची गाठल्याचं सांगितलंय। त्यांना यशस्वी पंतप्रधान असं संबोधलंय। कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी काळातही विकास, सुशासन आणि जनकल्याण याचं ध्येयानं सरकार कार्यरत राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। 12 वर्ष जी यशस्वीपणे झालेली आहेत त्यांच्या या कारकिर्दीला भावी काळामध्ये शुभेच्छा देण्याकरता त्यांनी केलेल्या कामासंदर्भामध्ये आपल्या सर्वांसमोर जो इतिहास घडलेला आहे तो दैदिप्यमान इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आतापर्यंत केलेलंच आहे। तो इतिहास लोकांसमोरच आहे आणि मग ती पायाभूत सुविधा असो, जनकल्याणाच्या योजना असो, सामान्य माणसाला महिला सक्षमीकरणाचा विषय असो, शेतकऱ्यांच्या अडचणी होण्याच्या बाबतीमध्ये असो, जनधन योजनेच्या बाबतीमध्ये असो, पीक विम्याचा विषय असो, आरोग्याचा विषय असो, जेवढ्या काही योजना केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या माध्यमातून केलेल्या आहेत त्याचा सर्व इतिहास जर पाहिला तर देशाच्या जनतेने सातत्याने 3 वेळा देशाचे पंतप्रधान म्हणून यशस्वी पंतप्रधान ज्यांनी देशाच्या जनकल्याणाकरता, सामान्य माणसाच्या कल्याणाकरता आणि देशाच्या गतिमान विकासाकरता जे काम केलेलं आहे त्याला 12 वर्ष आज पूर्ण होत आहे आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करण्याकरता आणि जनतेचा विश्वास असा कायम ठेवून ते आगामी काळात काम करणार आहेत आणि सातत्याने यशस्वी होतील। अशा आज 22 राज्य देशातली जे आहेत इंडियाच्या एकंदरीत अधिपत्याखाली आहेत आणि म्हणून यशस्वी पंतप्रधानांचं आगामी काळामध्ये असंच यश आणि कीर्ती वाढत जावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देण्याकरता आम्ही इथे जमलेलो आहोत। निवडणूक सुरू आहे। भाजपाचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार म्हणून आम्हाला राजूरकर यांना उमेदवारी भाजपाने आणि महायुतीने दिलेली आहे आणि त्यांचा विजय निश्चित आहे। लोकांचे समर्थन आहे आणि ते 18 तारखेच्या मतदानामध्ये दिसून येईल। एकतर्फी निवडणूक आहे। मानोरा तालुक्यातील फुलुमरी धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकानं अथक प्रयत्नानंतर शोधून बाहेर काढला। पुसद येथील अंश विजय जयस्वाल हा 18 वर्षीय युवक मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता खोल पाण्यात तो बुडाला। घटनेची माहिती मिळताच बचाव पथकानं धरणात शोध मोहीम राबवून अनेक तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढला। या कठीण मोहिमेत पथकाच्या जवानांनी दाखवलेल्या धाडस आणि तत्परतेचं प्रशासन आणि नागरिकांकडून कौतुक करण्यात येते। पंढरपूर इथं आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नदात्यासाठी अन्नत्याग या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत जाहीर पाठिंबा दिला। शेतकऱ्यांना जाचक अटींशिवाय सरसकट कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा ही शेतकऱ्यांची रास्त मागणी असल्याचं यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। शेतकरी हा देशाचा कणा असून त्याला न्याय मिळवून देणं ही सर्वांची जबाबदारी आहे असं त्यांनी नमूद केलंय। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करत बळीराजाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अदानी पॉवर लिमिटेड तिरोडा इथं 5 ते 11 जून 2026 दरम्यान जागतिक पर्यावरण सप्ताह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रीन रॅली, वृक्षारोपण, चित्रकला, स्लोगन स्पर्धा, फोटोग्राफी, ऑनलाईन क्विज आणि कचरा व्यवस्थापन प्रशिक्षण यांसारखे जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले। सांगता समारंभात स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अदानी पॉवरचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी विविध स्पर्धातील विजेत्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमात बोलताना स्टेशन हेड मयंक दोशी यांनी पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं सांगत चालू वर्षात अदानी पॉवरच्या वतीनं 80,000हून अधिक वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती दिली। फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालफाटा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली। या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचं साहित्य असा एकूण 38,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांना आरोपी पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले। या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आलाय।
दरम्यान प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा वचक निर्माण केलाय। आगामी विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची संघटनात्मक आढावा बैठक नांदेड इथं पार पडले। बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते। यावेळी दानवे यांनी मराठवाड्यातील पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी दौरे सुरू असल्याचं सांगितलंय। कार्यकर्त्यांमधील त्रुटी दूर करून पक्ष नव्या जोमानं कामाला लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। महाविकास आघाडीच्या उमेदवाराला शिवसेनेचं संपूर्ण समर्थन असल्याचं स्पष्ट करत आगामी निवडणुकीत विजयाचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। बैठकीचं सगळ्यात आधी संघटनात्मक आहे आणि ज्या विधान परिषदेच्या निवडणूक आहेत तेही विषय महत्त्वाचा आहे। मला वाटतं पदवीधरची तयारी ती सुद्धा शिवसेनेने सुरू केलेली आहे। मराठवाड्यात सगळीकडे मी फिरतोय। काली मी 2 जिल्ह्यात जाऊन आलो, बीड धाराशिवला जाऊन आलो, आजही मी लातूर नांदेडमध्ये आहे। मला असं वाटतं शिवसेनेत एक काही प्रमाणात मधल्या काळात थोडे बहुत इकडं तिकडं जाण्यामुळं काही प्रमाणात शिवसैनिकामध्ये होती थोडीशी नाराजी म्हणा, थोडंसं खतखत म्हणा। या सगळ्याच्या त्या ठिकाणच्या रिक्त जागा सुद्धा सगळ्या भरून टाकल्या आम्ही आणि एक ताकदीनं शिवसेना पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्याची काट टाकून कामाला लागण्याचा निर्धार आजच्या बैठकीत झालेला आहे। विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आपण आलाय, मात्र जे उमेदवार आहेत आणि जे खासदार आहेत ते म्हणजे दोघंही बैठकीला अनुपस्थित नाही, उमेदवारांना आम्ही काही बोललो नाही। खासदार पण त्याच कामात आहे। जे उमेदवार खासदारांचे पुत्र आहे त्याला शिवसेना पूर्णपणे मतदान करणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी याला इथं उपस्थित राहणं काही आवश्यक आहे असं मला नाही वाटत। हा 13 नगरसेवक फक्त आपल्याकडे आहेत। 13 नाही 29 आहे। 29ची संख्या आहे, पण उमेदवाराला महाविकास आघाडीनं पाठिंबा दिलेला आहे आणि मला असं वाटतं गुप्त मतदान आहे। त्याच्यावर फार आता मी बोलणं योग्य नाही। आष्टीकर साहेबांबद्दल नेहमी चर्चा होत असते, काय काय विरोधकांना हे चर्चा सगळ्यांचीच होत असते। एकट्या आष्टीकरांची चर्चा होते अशातला काही भाग नाही। 2 वर्ष झालं निवडून आल्यापासून अशा पद्धतीनं शिवसेनेच्या उद्धवजींच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या विषयी अशा पद्धतीनं अफवा 2 वर्ष आणि मीडिया सुद्धा दर महिन्याला अशा पद्धतीनं। आता तुम्हीच किती वेळेस बातम्या दाखवल्या, काय झालं काय झालं कुठे काय झालं? दर आठवड्यात तुम्ही 15 दिवसाला काहीतरी बातमी काढता। असं झालं जाधवचं, असं झालं आष्टीकांचं, तसं झालं कुठं झालं काय झालं नाही। सगळे व्यवस्थित आहे। काल ओमदादाच्या ऑफिसमध्ये माझी बैठक झाली। आष्टीकर आज नव्हते परंतु आमचं बोलणं झालं। त्याच्यामुळे मला असं वाटतं या अफवा आहे सगळ्या गोष्टी, काही होणार नाही। 2-4 वर्षापासून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव वेगळाच दावा करत आहेत। आमचं पूर्ण फायनल झालेलं आहे, मुहूर्त पण ठरलेलं आहे असं सांगत आहेत। ठीक आहे ना, ठरलं असेल। आता प्रतापराव जाधव आमच्या पक्षाच्या लोकांविषयी सांगतात, मला असं वाटतं त्यांच्याच पक्षात किती असंतोष आहे तो त्यांनी बघावा सगळ्यात आधी। किती जागा निघतील कोणत्या? 6 तर नाही हे पहा, आम्ही लोकशाहीच्या संवर्धनासाठी संविधानाच्या रक्षणासाठी उभे आहोत। भारतीय जनता पार्टीनं निवडणूक हे इलेक्शन न ठेवता सिलेक्शन करण्याचा निर्णय घेतला। मतदाराला मतदान सुद्धा करता येऊ नये अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी निवडणुकीची व्यूहरचना करते। कारण मतदानामध्ये भारतीय जनता पार्टी पराभूत होऊ शकते असं भारतीय जनता पार्टीला 100% वाटतं। म्हणून कित्येक ठिकाणी उभ्या राहिलेल्या उमेदवाराला वापस घेण्यासाठी दबाव आणला गेला, सत्तेचा वापर केला गेला, खोट्या केसेस केल्या गेल्या। परंतु या सगळ्या याच्यातही महाविकास आघाडी म्हणून, आम्ही शिवसेना म्हणून या भारतीय राज्यघटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली तिच्या संरक्षणासाठी आम्ही निवडणुका लढतो। यश अपयश ही वेगळी बाजू आहे, परंतु या संविधानाच्या रक्षणासाठी मतदानाचा जो अधिकार आहे तो मतदाराला मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही लढतोय। आमदार हेमंत पाटील यांनी वक्तव्य केलंय की घोडेबाजार सुरू आहे आणि मतदार आणि उमेदवारांमध्ये ठरलेलं आहे, पैशाशिवाय कोणीही मतदान करणार नाही। महायुतीतलेच एक उमेदवार आमदार असं म्हणतात। आता आम्ही म्हणत होतो घोडेबाजार, तर तुम्ही खोटं म्हणत होता। आता महायुतीचा सत्ताधारी पक्षाचाच एक आमदार जर असं बोलतो आणि त्यांच्याच पक्षाचे म्हणजे त्यांच्या आघाडीचे लोक इथं उभे आहेत, घोडेबाजार कोण करू शकतो, कोणात तेवढी शक्ती आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे माझ्यापेक्षा। हा समोरचा उमेदवार जो आहे त्याच्या मागे कोण आहे, सत्ताधारी पक्षाचा आहे, आणखी कोणत्या सत्ता आहे, आणि त्याच्यामुळे घोडेबाजार करण्याची क्षमता कोणत्या उमेदवार आहे, तर सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार आहे। आणि याला दुजोरा आता मी बोललो असतो तर तुम्ही म्हटले असते विरोधी पक्ष काही बोलतो, पण स्वतः सत्ताधारी पक्षाचाच आमदार हेमंत पाटलाच्या रूपाने तर बोललेला आहे। मला वाटतं हे
युतीचं मला असं वाटतं स्वरूप अशा पद्धतीनं बिभत्स स्वरूप घोडे बाजाराचं बरं झालं हेमंत पाटलांनी लोकांच्या समोर आणलं. अशोक चव्हाण काही वेळा अगोदर बोलले आणि ते म्हणाले की शाळांना सध्या सुट्टी आहे म्हणून काही नगरसेवक सहलीला गेले असतील. निवडणूक आयोगाने सहली करणं, नगरसेवकांना कुठं नेणं याच्यावर बंदी घातलेली माझ्या माहितीप्रमाणे जे आदेश निघाले होते ते. आता निवडणूक आयोग झोपलेला आहे का? अशोक चव्हाणांचे जे वक्तव्य आहे, शाळेला सहलीला दरवर्षी शाळेला सुट्ट्या काही याच वर्षी नाही लागल्या. दरवर्षी अशोक चव्हाणांचे नगरसेवक जातात का सहलीला? आपण माझा प्रश्न आहे ना. याचाच अर्थ तुमच्या नगरसेवकावर तुमचा विश्वास नाही, तुम्हाला भीती आहे म्हणून घोडे बाजार चालू आहे. सहलीला नगरसेवक जातात. वाटतं अशोक चव्हाणांनी हेमंत पाटलांनी हे सगळ्या जनतेसमोर आणलं महाराष्ट्रात. मी त्यांचा आभार मानतो. विधान परिषदेचे सुद्धा सहलीला गेले नगरसेवक. जनता कोणालाही पाठिंबा नाही असे नगरसेवक सहलीला आहे. मला असं वाटतं आता ते फार स्थानिक विषय, कोण सहलीला गेलं आणि कोणाच्या घरी पोरांना सुट्टी आहे हे आता मला असं वाटतं तुम्हाला चांगलं माहिती आहे. मी त्याच्यावर विधान परिषदेचे वंचितचे उमेदवार तिसरे जे आहेत त्यांनी आरोप केलाय की सर्व जे नगरसेवक आहेत त्यांना किडनॅप केलेले आहे. आज त्यांनी तक्रार दिली. हे किडनॅप बिडनॅप नाही, सगळे स्वच्छेनं जातात. हे काय किडनॅप बिडनॅप कोणी कोणाला करत नसतं. कोणा दम नाही आता असा किडनॅप करण्यासाठी. मला असं वाटतं सत्ताधारी पक्ष याच्यात आघाडीवर आहे आणि भीतीचं वातावरण त्यांच्याच मनात. संभाजीनगरमध्ये म्हणजे एमआयएमचा जो उमेदवार आहे उमेदवार दिलेला आहे एमआयएम विधान परिषदेसाठी. कशामुळे संख्याबळ नाही, काहीच नाही. एमआयएमचा उमेदवारच नाही संभाजीनगर, तुमच्या माहितीच तो उमेदवार नाही. सुरेश बोरसेंचा जो मृत्यू झाला त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. हो, काय मागणी केली? नाही, मी मुख्यमंत्र्यांना पत्र असं लिहिलं की एका पोलीस स्टेशनचा एक अधिकारी जातो, त्याच्याबरोबर आरोपी असतात ज्यांच्यावर 302चा आरोप आहे. स्वतःचे वाहन घेऊन पोलीस जातात, खाजगी गणवेशात जातात. जर तुम्ही ड्युटीवर असेल तर तुम्ही पोलिसांचा गणवेश घातला पाहिजे. असं असताना एक मुख्याध्यापक या लोकांना रात्री इथं का फिरतं, त्याला मारहाण होते, बेदम मारहाण होते, त्याला गाडीत कोंबलं जातं, त्याच्यात त्याचा मृत्यू होतो. असं असतानाही या लोकांचा जामीन झालेला अशी मला माहिती मिळालेली आहे. याचाच अर्थ या पोलिसांना वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय, पोलीस प्रयत्न करतात. परंतु आम्ही असं होऊ देणार नाही. यांचा जामीन तर रद्द करू, यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करू. जर नाही केला तर मी स्वतः कोर्टात जाईल. मुख्यमंत्र्यांना तर आज पत्र लिहिलेलं आहे, पण येणाऱ्या आठवड्याभरात मी कोर्टात सुद्धा या संदर्भात जाईल. पोलिसांची चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे. नरेंद्र मोदी यांना 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 12 वर्षामध्ये खरंच भारत विकसित झाला आहे. खूप झालेला, खूप झाला. चला. फुलंब्री तालुक्यातील रिधोरा देवी इथं ग्रामस्वच्छता मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली. या मोहिमेत ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला बचत गट, युवक मंडळ आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मोहिमेदरम्यान गावातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणं आणि शाळा परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी स्वच्छ गाव, सुंदर गाव आणि निरोगी गाव घडवण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला. स्वच्छता ही प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावी असं आवाहन मान्यवरांनी केलं. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे मोहीम यशस्वी ठरले. गाव स्वच्छ आणि समृद्ध ठेवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतील अटींमुळे लाखो शेतकरी वंचित राहत असल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 15 जूनपासून अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली. सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी ते आपल्या निवासस्थानासमोर आंदोलनाला बसणार आहेत. सरकारनं निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता विविध अटी लादून लाभ मर्यादित केल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं तुपकर यांनी म्हटलंय. शासनानं तातडीनं निर्णय न घेतल्यास हे आंदोलन राज्यभर तीव्र स्वरूपात धारण करू शकते असा इशारा त्यांनी दिलाय. सरकारनं शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी ही फसवी आहे. अत्यंत जाचक अटी आणि निकष या कर्जमाफीमध्ये घातल्यामुळे 10-15% शेतकरी सुद्धा या कर्जमाफीत बसणार नाही अशी परिस्थिती आहे. मुळामध्ये ही कर्जमाफी, कर्जमुक्ती मिळवण्यासाठी आम्ही शेकडो गुन्हे अंगावर दाखल करून घेतलेले आहेत. अनेक वर्षापासूनची ही आमची लढाई आहे. राज्यभर मी स्वतः सभा घेतल्या, अनेक ठिकाणी मी आणि आमच्या सहकाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली. शेतकरी नेते एकत्रित आले, मोठं आंदोलन झालं म्हणून सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. परंतु सरकारनं कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. एका बाजूला केंद्र सरकारनं 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफ केलं,
तेव्हा निकष आणि अटी शर्ती लावल्या नाही, मग शेतकऱ्यांना वेगळा नियम लावता आणि उद्योगपतींना वेगळा नियम लावता, हे चालणार नाही. आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे. तुम्ही चुकीचे धोरण राबवले म्हणून आमच्या शेतीमालाला भाव मिळाला नाही, पर्यायानं आमच्यावर हे कर्ज झालं. आमचं कर्ज फेडणं ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणून या फसव्या कर्जमाफीच्या विरोधामध्ये आणि सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे म्हणून मी स्वतः माझ्या बुलढाणा येथील निवासस्थानी 15 जून 2026 पासून सकाळी 9 वाजेपासून बेमुदत अन्नत्यागाला बसणार आहे. जोपर्यंत सरसकट कर्जमुक्ती होणार नाही, अटी शर्ती त्यातल्या काढल्या जाणार नाही आणि हक्काचा पीक विमा मिळणार नाही, तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही. मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की भावांनो, आपापल्या भागामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलनाला सुरुवात करा. या सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही. मी स्वतः जीवाची बाजी लावायला तुमच्यासाठी तयार आहे, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आता आंदोलन हाती घेतलं पाहिजे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पूर्णपणे एकनिष्ठ असल्याचं स्पष्ट करत ऑपरेशन टायगर सारख्या चर्चांना कोणतंही महत्त्व नसल्याचं सांगितलंय. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे 400 मतदारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधलाय. सर्वांनी पाठिंबा देण्याचं आश्वासन दिल्याचा दावा त्यांनी केलाय. तसंच उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या विजयाबाबतही त्यांनी विश्वास व्यक्त केलाय. पक्ष कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. सगळ्यालाच माहिती आहे की माझा मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर हे या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि माझी आत्ताच थोड्या वेळापूर्वी उद्धव साहेबांशी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलणं झालं आणि साहेबाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की मी कोणी अडचणीत आहे ते. त्यामुळं मी आपल्या सर्वांना प्रेसच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आहोत, कुठंही कधीही गेलेले नाही आहेत. आज जुनैनकरण असल्यामुळं आणि मी ते पण सांगितलं होतं साहेबाला की यावंच लागत असेल तर मी हे निवडणूक सोडून सुद्धा येऊ शकतो, पण साहेबाचाच आदेश होता की तुम्ही थांबा, हे आटपून घ्या. आटपून घेतल्याच्या नंतर मी निश्चित साहेबाकडे जाणार आहे. ऑपरेशन टायगरची सातत्याने चर्चा होती, म्हणजे आताही तोच विषय. तो विषय मी तुम्हाला खूपदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगितलेला आहे. कुठलंही ऑपरेशन टायगर फिगर काही नाही आहे. हे उगाच काहीतरी कुठंतरी वल्गना आणि असं झालेलं आहे. तर काही कुठलंही टायगर ऑपरेशन नाही आहे. बरं, ऑनलाईन बैठकीत तुम्ही उपस्थित होतात का? काय झालं हो, मी आणि आमचे जिल्हा प्रमुख सुद्धा बबनरावजी बारशे, आम्ही सर्वजणांनी म्हणजे आमचे जे काही कार्यकर्ते होते ते सर्वांनीच आम्ही साहेबांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोललो. सगळेच खासदार आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर होतो आणि सगळ्याचंच आमचं एकूण एकाशी बोलणं झालं आणि साहेबाशी बोलणं झालं. काय विषय काय होता बैठकीचा? काहीच नव्हता विषय, उगा फक्त हे चर्चेला उधाण आलंय एवढ्यासाठीच विषय होता. काय म्हणले काय उद्धव साहेब? काय होणार नाही का? 2 वर्ष झालं तुम्हीच पाहायला लागले. मी निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशीपासून तुमचं टायगर ऑपरेशन चालू आहे. 2 वर्ष पूर्ण होऊन गेले आम्हाला आणि माझं 1 दिवस आहे पूर्ण राजेस्तोर तुम्ही म्हणणारच हा. बरं साहेब, त्याचा काही विषय नाही. उद्धव साहेबांनी काय मार्गदर्शन? काहीच नाही आहे. उद्धव साहेबाला पूर्णपणे विश्वास आहे आमच्या सगळ्यावर आणि कुठली अशी चर्चेला काही उदाहरण आणू नये आपल्या सगळ्याला विनंती करतो. मी तुम्हालाही माहिती आहे की तर निवडणूक चालू आहे तर मला इथून हालता येण्यासारखी परिस्थिती नाही आहे. आपल्याला माहीत आहे की सर्व उमेदवार मतदार सगळे बाहेर फिरायला गेलेले आहेत. जे काही इथं आहेत त्यांना बोलण्याचा प्रयत्न आपण सगळेच उमेदवार करत आहेत. त्यामुळे मला इथून हलणं जरा शक्य नाही आहे म्हणून मी नाही गेलेलो आहे.